तुम्हा सर्व श्रोत्यांचं आपल्या या गोवा दूरदर्शनच्या खास कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आता गोमंतक म्हणजे आपला गोवा. आता गोव्याचं आणि कलेचं नातं नेमकं काय आहे, आता हे काही वेगळं शब्दात सांगण्याची गरज नाही. आणि त्यातल्या त्यात संगीत कलेबद्दल जर बोलायचं झालं तर संगीत कला म्हणजे आपल्या गोमंत भूमीचा जणू श्वासच आहे. आजपर्यंत या गोमंतक भूमीनं या जगाला, या भारताला अनेक बहुमूल्य आणि अनेक अनमोल रत्न या संगीत क्षेत्रात बहाल केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरा ही तर आपल्या गोमंतकामध्ये अगदी कैक वर्षापासून अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. तर आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटायला आलेलो आहोत, जी या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेचा अगदी मनापासून निर्वाह करते. तसंच ती स्वरांची सखी आहे. स्वरांची मैत्री करून स्वरांना तिनं आपलंसं करून घेतलं आणि त्याच तिच्या स्वरांचा गंध गोमंतकातच नव्हे तर गोमंतकाच्या बाहेरही अगदी मुग्धपणे दरवळतोय. अशी आपलीच गोमंत कन्या मुग्धा गावकर आज आपल्याबरोबर उपस्थित आहे. मुग्धा, आपल्या या गोवा दूरदर्शनच्या खास कार्यक्रमामध्ये मी तुझं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. मुग्धा, मला वाटतं तुझ्या अगदी बालपणापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. तर असा प्रश्न विचारायचा आहे की संगीत या विषयाशी तुझा नेमका परिचय कधी झाला आणि तो कसा काय झाला? म्हणजे तुला काही कौटुंबिक पार्श्वभूमी होती त्या बाबतीत की कसं काय? आणि संगीतामध्ये आपलं करिअर करावं किंवा संगीत हे आपला व्यवसाय म्हणून निवडावा हे तुला कधी वाटलं? तो क्षण कुठला होता? सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर देते. सांगीतिक पार्श्वभूमी असं जर म्हणायला गेलं तर माझ्या घरात सांगीतिक पार्श्वभूमी अशी फारशी नाही किंवा त्याच्यामध्ये करिअर करणारं असे कोणीही नाही आहे. पण आवड सगळ्यांनाच आहे. म्हणजे आईच्याही बाजूने आहे, बाबांच्याही बाजूने आहे आणि फक्त सुगम संगीताची नाही तर शास्त्रीय संगीताची आहे. आय एम फॉर्च्युनेट की माझी आई आणि माझे बाबा या दोघांनीही शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं, शास्त्रोक्त धडे घेतलेत. त्यामुळे कुठेतरी शास्त्रीय संगीताचं जे महत्त्व आहे ते त्यांना समजलं आहे आणि त्याचा फायदा मला झाला असं मी नक्कीच म्हणेन. कारण लहानपणी माझ्या गळ्यात सूर आहे, ताल आहे याची थोडीफार जाण आईबाबांना झाली. आणि त्याचबरोबर माझ्या टीचर, जिथे मी KG1 KG2ला जायचे, तर तिथे अपर्णा इस्लूर नावाच्या माझ्या टीचर, त्यांनी माझ्यातले हे कलागुण ओळखले आणि नंतर त्यांनी माझ्या आईला सांगितलं की हिला शास्त्रीय संगीत शिकायला घाला. कारण काय होतं की जेवढ्या लवकर शिकायला जर मुलाला घातलं तर पुढे अभ्यास वाढल्यानंतर बरेचसे क्लासेस बंद होतात. पण लवकर शिकायला घातलं तर थोडं तरी शिक्षण व्यवस्थित होतं. सो त्याचा गांभीर्याने विचार केला गेला आईबाबांकडून आणि वयाच्या 6व्या वर्षी विजया नागराळी यांच्याजवळ माझं प्राथमिक शिक्षण सुरू झालं. 4 वर्ष मी त्यांच्याकडे शिकले. त्यानंतर त्यांचे काही हेल्थ इश्यूजमुळे त्यांना क्लासेस पुढे कंटिन्यू करता नाही आले. तर त्याच्यानंतर श्री दामोदरचारी यांच्याकडे पुढील 6 वर्ष मी शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आणि मला वाटतं 11वीत असताना डॉक्टर लक्ष्मीकांत सहकारी, जे पंडित जितेंद्रबुवा अभिषेकी यांचे शिष्य, मुंबईचं त्यांचं सगळं जे युनिव्हर्सिटी ते शिकवायचे ते सोडून ते गोव्यात स्थायिक झाले. आणि आय वॉज फॉर्च्युनेट कारण मला अभिषेकी बुवांची गायकी प्रचंड आवडते. गोवेकर आहे त्याचा अभिमान तर आहेच, पण ती गायकी फार जवळची वाटते. तर त्यांचेच शिष्य इथे गोव्यात शिफ्ट झाले आणि जेव्हा माझा विचार चालू झाला की गायकी अंगाने गाणं आता शिकलं पाहिजे आणि गुरूंनीही स्वतःहून सांगितलं की आता तुला गायकी अंगाने शिकलं पाहिजे, त्याच वेळेला तो योगायोग म्हणेन मी, ते आले आणि त्याच्यानंतर मी 8 वर्ष त्यांच्याकडे तालीम घेतली. तोपर्यंत असं अगदी ठरलं नव्हतं की गाण्यामध्येच पूर्ण वेळ करिअर करायचं आहे. एवढं नक्की पक्कं होतं की मला गाणं सोडायचं नाही आहे आणि मला गायिका व्हायचं आहे, प्रोफेशनल सिंगर, तेही शास्त्रीय गायिका.
कारण माझी 10वी जेव्हा झाली तेव्हा गाण्यातलीही 10वी झाली, म्हणजे मध्यमा पूर्ण ही झाली. त्यामुळे एका पॉईंटला आले होते मी की ठीक आहे, म्हणजे मला आता गाणं सोडायचं तर नाहीच आहे, पण मला फर्स्ट ब्रेड अर्निंग म्हणून ते ठेवायचं नव्हतं. मला माझे प्रोग्राम्स माझ्या आवडीने मला सिलेक्ट करता यावे. कारण काय होतं की पूर्ण वेळ जर तो व्यवसाय म्हणून घेणार असेल तर बऱ्याच वेळेला कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात. सो ते करायचे नव्हते, म्हणून मला पूर्ण वेळ गाण्यामध्ये जायचं नव्हतं. मग आईबाबांनी सांगितलं की सायन्सला गेलीस तर गाणं बंद होईल आणि आर्ट्सला गेलीस तर पुन्हा खूप सगळं वाचन आणि अभ्यास करण्याची तयारीही हवी, जी माझ्याकडे फ्रँकली स्पीकिंग नाही आहे. त्यामुळे कॉमर्स ही साईड निवडली गेली आणि मग वाणिज्य शाखेतून माझी पदवी झाली आणि सायमल्टेनियसली BCom बरोबरच गांधर्व महाविद्यालयाची विशारद म्हणजेच इक्विव्हॅलंट टू BA इन म्युझिक या दोन्ही परीक्षा एकासोबत झाल्या. आणि त्याच्यानंतर मी चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणजे CA ह्याचाही थोडासा प्रयत्न केला. जमलंही असतं, पण त्याचे वर्कलोड्स, इंटर्नशिप ह्या सगळ्यामध्ये थोडंसं जाणवून आलं की हे करण्यासाठी मी नाही आहे. कारण तो जो वर्कलोड असतो 2-2 महिन्यांनी सगळे जे शेवटी सबमिशन्सचे डेट्स येतात आणि त्याच्यामध्ये जो बराच वेळ जातो आणि ती मग आकडेमोड किंवा आकडे वर खाली करणं, हा जो काही प्रकार आहे ते मी करू शकत नाही. मला थोडासा पारदर्शकता लागते आणि ती पारदर्शकता सुरामध्ये जास्त आहे असं जाणवल्यामुळे एका पॉईंटला मग ठरलं की नाही, आता फक्त गाणंच करायचं आहे. आणि म्हणून मग नंतर मला वाटतं BComच्या 2 वर्षानंतर माझं MA इन म्युझिक शिवाजी युनिव्हर्सिटीला मी ॲडमिशन घेतलं, जिथे आम्हाला थोडंसं एक्सटर्नल टाईपमध्ये ते झालं. त्यामुळे मी माझे गुरु डॉक्टर लक्ष्मीकांत सहकारी यांच्याचकडे धडे घेतले आणि तिथे जाऊन एक्झाम्स द्यायचे. MA कम्प्लीट होत असताना थोडंसं डिस्कशन झालं, कारण किती असं म्हटलं जातं की घर की मुर्गी दाल बराबर. त्यामुळे गोव्यातल्या गोव्यात खूप कार्यक्रम लहानपणापासून व्हायचे, पण एक जे ज्या पद्धतीने प्लॅटफॉर्म हवा किंवा एक्सपोजर हवं, आणि खरं आहे की पुणे, मुंबई, दिल्ली हे प्लॅटफॉर्म्सच इतके मोठे आहेत की अख्ख्या जगाचं लक्ष तिथे असतं असं म्हणायला हरकत नाही कला क्षेत्रासाठी. तर त्यामुळे गुरुजींकडूनच हा विषय आला आणि नंतर मग विचार करून पंडित संजीव अभ्यंकर यांच्याकडे शास्त्रोक्त शिक्षण पुढील घ्यावं, ॲडव्हान्स ट्रेनिंग असं म्हणेन, ते घ्यायचं ठरलं आणि त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. आणि मेवाती घराण्यामध्ये पंडित संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांचे पट्टशिष्य पंडित संजीव अभ्यंकर यांच्याजवळ गेले 5 वर्ष मी शिक्षण घेत आहे. त्यामुळे मला वाटतं मी दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत की हा माझा सांगीतिक प्रवास, आणि त्या पॉईंटला ठरलं की मला आता पूर्णपणे करिअर करायचं आहे. मुग्धा, आत्ता जसं की तू म्हणालीस की तू आधी डॉक्टर लक्ष्मीकांत सहकारी, जे की पंडित जितेंद्र अभिषेकींचे शिष्य आहेत, त्यांच्याजवळ तू संगीताचे धडे गिरवलेस, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे. त्यानंतर तू पंडित संजीव अभ्यंकरांकडे संगीताचे धडे घेतेस. तर अभिषेकी बुवांची एक वेगळी शैली आणि पंडित संजीव अभ्यंकरांचं मेवाती घराणं त्याची एक वेगळी शैली. तर तो जो तुझा स्विच झाला किंवा तो बदल जो झाला, त्याच्याशी कसं काय तू कोपअप केलंस? काय अडचणी आल्या किंवा कसं काय तू जुळवून घेतलंस त्याच्याशी? आणि या दोन्ही शैलींमध्ये, म्हणजे अभिषेकी बुवांची शैली आणि मेवाती घराण्याची शैली, या दोन्हींमध्ये तुला समानता काय जाणवल्या आणि वेगळेपण काय जाणवलं? जसं मी गोव्यामधून पुण्यामध्ये गेल्यानंतर अनेक बदल मला ॲडॉप्ट करावे लागले, त्याच पद्धतीने गायकीमध्येही हा जो स्विच ओव्हर होता त्यामध्ये सुरुवातीला बऱ्याच गोष्टी कठीण गेल्या. कारण अभिषेकी बुवांचं गाणं हे त्यांच्या कमावलेल्या आवाजाप्रमाणे त्यांना सुटेबल असलेली ती गायकी आहे. आणि मेवाती घराणं हे मला वाटतं आता आमची 6वी पिढी आहे आणि ह्या पिढीमध्ये हे जे
पिढीजात संगीत आलं आहे त्यामध्ये भक्ती संगीत, सूरप्रधान गायकी आणि शांतपणा हा फार ठासून दिसतो. तर एक गोष्ट खूप मला सोपी गेली, कारण दोन्ही गायकींचा जो दुवा आहे किंवा जो गाभा आहे तो म्हणजे भाव, रागाचा भाव, सुरांचा भाव. हा गाभा असल्यामुळे दोन्ही गोष्टींचं एम एकच होतं. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की तालप्रधान गायकी आणि सूरप्रधान गायकी याच्यामध्ये इतकी तफावत असते की ती तफावत असल्यामुळे दोन्हीमध्ये तुम्ही ब्लँड नाही करू शकत. पण आय वॉज फॉर्च्युनेट की ह्या दोन्ही गायकींचा दुवा एकच आहे. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की बौद्धिक लेवलला, इंटेलेक्च्युअल लेवलला मला हे स्विच ओव्हर करणं सोपं गेलं. अर्थात सूर लगावांचा खूप फरक आहे दोन्हीमध्ये, त्यामुळे कुठेतरी आग्राचा प्रभाव जास्त असलेली अभिषेकी बुवांची गायकी ह्याच्यामध्ये त्यामध्येही त्यांचा थोडासा जड आवाज आणि मेवातीमधले असे तरल सुरावट आणि अगदी तलम आवाज ही जी त्यांची खासियत आहे मेवाती घराण्याची, ह्या दोन्हीमध्ये समन्वय साधणं थोडाफार सुरुवातीला मला जड गेलं. पण पुन्हा मी म्हणेन की मी भाग्यवान आहे की मला दोन्ही गुरु खूप चांगले लाभले, की जिथे सहकारी सरांनीही कधीही मला असं सांगितलं नाही की तुझ्या आवाजाची जातकुळी अशी असली तरीसुद्धा तुला असंच गायचं आहे. त्यांनी गायकी समजावली, पण त्यांनी माझ्या गळ्यावर कधीही आघात केले नाही. आणि तसंच मी म्हणेन की जेव्हा मी पुण्यात गेले तर संजीव दादांनीही माझ्या गायकीला कधीही बदलायला सांगितलं नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की जिथे तू अडतेस तिथे आपण थोड्याशा गोष्टी ॲडॉप्ट करूया, किंवा एखादी गोष्ट इथे अजून चांगली होऊ शकेल असं मला वाटतं तिथे मी ॲडिशन करत जाईल. पण माझीच गायकी तू गा, मागचं सगळं पुसून टाक, हा कुठल्याही गुरुने, कारण माझे 4 गुरु झाले, त्या कुठच्याही गुरूंनी कधीच मला असं सांगितलं नाही की मागचं पुसून टाक आणि माझंच काय ते घे. त्यांनी प्रत्येक वेळेला माझा आवाज, माझी जातकुळी, माझा स्वभाव, टेम्परामेंट आम्ही असं म्हणतो, सांगीतिक टेम्परामेंट, हे टेम्परामेंट जाणून त्यातही माझ्या आवाजामध्ये लोकांना काय आवडतं ह्याचा विचार मला वाटतं माझ्यापेक्षा त्यांनी केला आणि ती दृष्टी मला दिली आणि ती त्यांनी पुढे खूप छान डेव्हलप करायला सांगितली. सो हे जे काही ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन स्मूथली ॲडॉप्ट करण्यासाठी गुरूंचाही तेवढाच वाटा आहे. मुळे समानता, जसं तू म्हणालास विचारलंस त्याप्रमाणे समानता नक्कीच, रागभाव, मी म्हणेन की सगळं विसरून जायला लावणारं असं ते संगीत, त्या सुरांचा भाव आणि ते सगळं रसिकांपर्यंत पोचवणं, आपली सांगीतिक कुस्ती बाजूला ठेवून, आपली सांगीतिक तयारी बाजूला ठेवून, आणि थोडीशी विभिन्नता म्हणजे स्वरांचा लगाव जरा वेगळ्या पद्धतीने आहे. आणि कुठेतरी डावं उजवं करायचं झालं तर अभिषेकी बुवांचं गाणं थोडंफार तालप्रधान जास्त आहे मेवातीपेक्षा. मुग्धा, मला वाटतं गेल्या लॉकडाऊनमध्ये तू स्वरसखी या नावानं रागांची एक मालिका तू सादर केलेली होतीस, मुग्धगंध या तुझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तो कार्यक्रम तू सादर केलास आणि एक सर्वसाधारणपणे अशी एक मान्यता किंवा असं एक म्हटलं जातं की संगीत हे श्राव्य माध्यम आहे, ते ऐकायचं आहे. पण जेव्हा मी तो कार्यक्रम पाहिला स्वरसखी, तेव्हा संगीत हे श्राव्याबरोबर दृकही असू शकतं एवढं चांगलं, हे मला त्यावेळी तिथे लक्षात आलं. म्हणजे दृक श्राव्य माध्यम संगीत कसं असू शकतं हे स्वरसखी तो कार्यक्रम बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आणि तो जो एकंदर म्हणजे तुम्ही जो सेटअप केलेला होता, तो जो तुमचा ऑरा त्यामुळे तयार झालेला होता एक वेगळाच, आणि खास करून तुमच्या वेशभूषा सगळ्यांच्याच, आणि ते जे सगळं मिळून ते काहीतरी एक वेगळंच तयार झालेलं होतं. आणि ज्याला आपण ऑथेंटिसिटी म्हणतो, ती ऑथेंटिक तो फ्लेवर आणि तो बरोबर त्यामध्ये येत होता. तर ह्या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. मुळातच स्वरसखी हा जो कॉन्सेप्ट आहे त्याचं जर ब्रीदवाक्य द्यायचं ठरलं तर त्याचं ब्रीदवाक्य हेच असेल की लॉकडाऊन इज एन अपॉर्च्युनिटी. कारण खरंच आम्ही दोघी सहगायन करायला लागलो त्याला जवळजवळ एक 5-6 वर्ष तरी नक्कीच झाली. आमच्याच कुलदेवीच्या प्रांगणामध्ये एक संमेलन झालं होतं
पावसाच्या दिवसात अंदाज स्वरवर्षाव नावाचं. आणि त्याच्यामध्ये एक गायिका होती, तिला नेमका त्यावेळेला ताप आला आणि ती गाऊ शकत नाही आणि मधला जो गॅप होता तो भरून काढणं गरजेचं होतं, किंवा मग तिथे असं झालं असतं की तो वेळ काहीच घडणारच नसतं आणि मग प्रेक्षक गेले असते घरी. मग तिथे काय भरावं हेच कळेना, कारण अगदी मला वाटतं त्या परफॉर्मन्सच्या आधीच्या परफॉर्मन्सला कळलं की ती अजिबातच गाऊ शकत नाही आणि नंतरचा जो परफॉर्मर होता तो अजून तिथे पोचायचाच होता. मग आमच्या दोघींचे ॲक्च्युली परफॉर्मन्सेस झाले होते आणि आम्ही नुसते प्रेक्षक म्हणून बसलो होतो. तर सहज बोलता बोलता विचार आला की ही आता जागा भरून काढायची आहे, एक आपण 15-20 मिनटं गाऊ शकतो का एकत्र. तसंही देवीच्याच प्रांगणात आहोत आणि प्रयत्नच आहे, तर आपलेच लोक आहेत बरेपैकी ऐकायला, त्यामुळे ठीक आहे प्रयत्न करून बघू. आणि मला वाटतं 5 मिनिटात ठरवलं की आम्ही दोघी ही बंदिश गाऊया, हा तराणा गाऊया आणि राग यमन घेतला. त्याचं कारण एक होतं की आम्ही दोघी एकतर लहानपणापासून मैत्रिणी आहोत. दुसरं आम्ही दोघी म्हणजे मी स्पेसिफाय करेन, मी आणि माझी सखी प्राची जठार. तर मी आणि प्राची आम्ही दोघी चारी सरांच्या स्टुडंट, पण ती मला ज्युनियर. आम्ही कार्यक्रमानिमित्त अनेकदा भेटायचो आणि आमचे एकत्र कार्यक्रम सुगम संगीताचेही बरेचसे व्हायचे. सांगीतिक देवाणघेवाण खूप व्हायची. त्यामधनं ही कल्पना देवीनेच सुचवली असेल आणि आम्ही त्यावेळेला दोघींनी सहगायन, आमचं पहिलं सहगायन, उत्स्फूर्त सहगायन, कारण ते काहीही ठरवलं नव्हतं, फक्त ही बंदिश गायची आणि हा तराणा, याच्या व्यतिरिक्त ठरवायला वेळच नव्हता. तर ते सहगायन लोकांना फार आवडलं आणि तिकडे आम्हाला बऱ्याच जणांकडून असं सजेशन आलं की तुम्ही आता ठरवून गा एकत्र. तोच महोत्सव दुसऱ्या वर्षी झाला. योगायोगाने त्या महोत्सवाची बांधणी करण्याचं भाग्य आम्हाला दोघींना मिळालं आणि आम्ही तोच दुवा घेऊन त्या संमेलनामध्ये उतरलो आणि त्या वर्षी जे संमेलन झालं त्या संमेलनामध्ये सहवादन सहगायन हाच मुख्य विषय होता. त्यामुळे मला वाटतं 5-6 परफॉर्मन्सेस झाले, पण ते सगळे परफॉर्मन्सेस हे ड्युएल परफॉर्मन्सेस झाले, सहवादन आणि सहगायनाचे. आणि आम्ही त्या समारोपाचा शेवट केला. जवळजवळ 1.5-2 तास गायलो. इतकं गाऊनसुद्धा नंतर लोक म्हणायला लागले की अजून ऐकावंसं वाटत होतं. सो ही केमिस्ट्री खूप छान जुळते ह्याचं प्रमाणपत्र आम्हाला तिकडे मिळालं. त्यानंतर आम्ही काही प्रथितयश महोत्सवामध्ये सहगायन केलंच. पुण्यामध्ये सुद्धा गायलो 2-3 ठिकाणी आणि आमचं सहज असं बोलणं व्हायचं की आम्ही हे गायला पाहिजे, आम्ही ते गायला पाहिजे, ह्याचं पण आम्ही असं काहीतरी ड्युएट करू शकतो वगैरे, पण वेळच मिळायचा नाही. कार्यक्रम ठरला तर त्या निमित्ताने मुद्दाम घेऊन बसायचो. आणि लॉकडाऊन आला आणि लॉकडाऊन आल्यामुळे मी आणि ती आम्ही दोघेही आमच्या घरी, म्हणजे इथे गोव्यात आलो, नाहीतर आम्ही दोघी पुण्यात असतो. तर इथे आल्यानंतर चला लॉकडाऊन आहे काय करूया, तर पहिल्यांदा आम्ही साऊंड सिस्टम शिकलो, कारण साऊंड सिस्टम ऑपरेशन आम्हाला फारसं येत नव्हतं आणि मग ऑपरेटर जो आहे त्याचे इश्यूज आम्हाला कळतच नव्हते. त्यामुळे आधी आम्ही आमची अभिनव कला मंदिरची साऊंड सिस्टम आहे, आम्ही सगळे त्याचे मेंबर्स आहोत, त्यामुळे घरी आणली, साऊंड सिस्टम शिकलो. आमच्यासोबत मी, प्राची, अनय घाटे आणि शशांक उपाध्याय आणि आशुतोष ढवळीकर असे आम्ही 5 जण बरंच काय प्रयोग करायचो. आवड म्हणून, वेळही होता, हे सगळं चालू होतं. नंतर अचानक मला वाटतं एप्रिल एंडपासून ऑनलाईन कार्यक्रम सुरू झाले. ते ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आम्ही एकमेक जेव्हा परफॉर्मन्स असायचा आमचा, तर एकामेकांसाठी आम्ही साऊंड सिस्टम लावायला सुरुवात केली. तिथनं आमची थोडीशी डेव्हलपमेंट झाली आणि सहज विचार आला की चला आपल्याला साऊंड सिस्टम लावता येते, थोडाफार कॅमेराही हँडल करता येतो, आपण काहीतरी करूया. आणि मग दोघी करणार तर मग काहीतरी थीम पाहिजे, मग त्याला व्हिज्युअल्स चांगले पाहिजे, कारण यूट्यूब सिरीज किंवा यूट्यूब हा प्लॅटफॉर्म तसा सोपा नाही आहे आणि ऑलरेडी ऑनलाईनचं सत्र सुरू झालं होतं आणि क्रिएटिव्ह ऑनलाईन सुरू झाले होते. त्यामुळे मग म्हटलं की चला टॉपिक काय घेऊया, मग एक सिरीज करूया, म्हणजे थोडंसं कॉम्पॅक्ट राहील, कारण काय होतं लॉकडाऊन आहे म्हणून इतका वेळ देणं शक्य आहे, लॉकडाऊन उठल्यानंतर हे कितपत शक्य होईल माहीत नाही. म्हणून आम्ही अष्टवप्रहर ही थीम आणली, ज्या अष्टवप्रहरामध्ये दिवसाचे जे 8 प्रहर आहेत त्या 8 प्रहरामधले
प्रत्येक प्रहरातला एक एक राग निवडला. तो राग निवडल्यावर मग आमचा विचार झाला की ठीक आहे, राग तर निवडला, पण आता त्याच्यामध्ये बंदिश कुणाची घ्यायची, माझ्या गुरूंची की तिच्या गुरूंची. पण ती गुरूंची बंदिश घेतानाही आम्हाला कधी कधी काय कॉन्सेप्ट घ्यावा किंवा त्याला सुटेबल असंही काही सापडेना, असं काही वेळेला झालं. मग शेवटी विचार केला की चला त्या निमित्ताने आपण बांधू. गुरूंशी बोललो, दोघींच्या गुरूंनी आम्हाला परवानगीही दिली, म्हणायला लागले करा, आम्हालाही वेळ आहे, आम्ही तुम्हाला करेक्शन्स वगैरे करून देतो. आणि पहिलं नमन जे आहे ते राग भैरवातून, भैरव म्हणजे शंकराला आम्ही आवाहन केलं की हे जे सगळं कोरोनाचं वलय आहे, हे संकट लवकरात लवकर तू हरण कर, अशी म्हणून ती सुरुवात झाली. आणि नंतर मग दुसरी जेव्हा बंदिश, आणि म्हणजे टचवूड, पण आमचे दोघींचे विचार खूप जुळत गेले की पहिली बंदिश भैरवाची घ्यावी, मग ती शंकरावरच घ्यावी, मग त्याची बांधणी अशी असावी. मग दुसऱ्यामध्ये सहज दोघींचंही मत झालं की चला बिलावल घेऊया. मग त्या बिलावलमध्ये बिलावलची सुरावट ऐकल्यावर वाटतं की नाही, कृष्णच छान वाटेल, तोही बालकृष्ण. अरे इतकं सहज, म्हणजे मी बोलते काय आणि ती बोलते काय, दोघी एंटिटी वेगळ्या आहोत पण कॉन्सेप्ट एकच आहे, अशा पद्धतीने आमचं बोलणं असायचं. मग हे ठरलं ठीक आहे, ऑडिओची बाजू तर झाली. आणि व्हिडिओ, जसं तू म्हणालास की शास्त्रीय संगीतामध्ये अशा पद्धतीने व्हिज्युअल्स हे आलेच नव्हते. तर खरं आहे, ह्याचं श्रेय मी नक्कीच देईन माझे मित्र प्रसन्न गाडगीळ, प्रेरणा फोटो स्टुडिओचा हेड, आणि ओंकार केळकर, त्याचबरोबर प्रसिद्धी गाडगीळ म्हणजे प्रसन्नची बायको. तर ह्या तिघांनी, आणि त्याच्याचबरोबर अनिल अध्यापक, त्यानंतर सामंत दादा वगैरे असे बरेच जण इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यामध्ये. 6 कॅमेरे लागायचे. प्रत्येक महिन्यात आम्ही लोकेशन्सचा विचार करण्यासाठी आधी 1 दिवस लोकेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी बघून यायचो, आणि मग आउटडोअर करायचे, इनडोअर करायचे. कारण पहिले 4 आम्हाला एपिसोड्स हे इनडोअरच करावे लागले कारण पाऊस होता. मग ते इनडोअर करताना त्याला बॅकग्राऊंड कसा असावा, बरोबर, त्या बंदिशीला समन्वय असलेला असा बॅकड्रॉप. मग त्याच्यातही आम्ही थोडासा असा विचार केला की ऑगस्टमध्ये गणपती होते, तर मग गणपती स्पेशल म्हणजे चतुर्थीसाठी असं म्हणून त्याचे जे गोव्यातला आपलं जे पारंपरिक सजावट आहे, तर वरती माटोळी किंवा साईडने जे पारंपरिक पद्धतीचं डेकोरेशन, या सगळ्याचा प्रयत्न केला. मग प्रत्येक एपिसोडला थीमप्रमाणे बॅकड्रॉप, आणि त्यातही व्हरायटी. शिवाय मी म्हणेन की कॅमेरा व्हिज्युअल्समध्येही कधी स्लायडर, कधी मूव्हिंग शॉट्स, कधी स्टील शॉट्स, हे असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओच्या टेक्निक्स त्यांनी वापरल्या स्वतः. त्यामुळे व्हिज्युअल्स ही तितकंच खूप स्ट्रॉंग झालं. कारण आजपर्यंत शास्त्रीय संगीत म्हटलं की तुम्हाला प्लेन बॅकग्राऊंड आणि काळा किंवा पांढरा, आणि त्याच्यावर गायक गातात, ह्याच्या पलीकडे फारसं असं काही दिसत नाही. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त शॉर्ट्समध्ये व्हेरिएशन्स असतात. पण आम्ही त्या महिन्यातला सण, त्यातही गोव्यातल्या पारंपरिक पद्धतींचा त्यात समावेश केला. असं करून त्याचे व्हिज्युअल्स हे तितकेच स्ट्रॉंग झाले. आणि येस, जे तू म्हणाला वेशभूषा, कारण हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे, आमचा आहेच, माझा, प्राचीचा, मुलींचा, अनेक तमाम मुलींचा. आणि वी वर सरप्राईज की अनेक पुरुषसुद्धा आम्हाला म्हणायचे की तुमच्या साड्या फार छान आहेत. त्यामुळे मी म्हणेन की याचं श्रेय पूर्णपणे कॉटन्स डेलीची हेड जी आहे राजसी ढवळीकर, हिला जातं. आणि तिने इतक्या उत्तम साड्या आम्हाला स्पॉन्सर केल्या, त्या एपिसोडला सुटेबल, आणि त्या बॅकड्रॉप कसा असणार आहे, डे लाईट आहे की नाईट शूट आहे, इनडोअर आहे, आउटडोअर आहे, किती कॅमेरा लागणार आहे, या सगळ्याचं डिटेल्स विचारून ती आम्हाला साड्या सजेस्ट करायची. आणि त्यामधनंही म्हणजे हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला छान वाटेल वगैरे सगळं ती सजेस्ट करायची. आणि त्याप्रमाणे आम्ही त्या साड्या घेतल्या आणि त्या नेसलो. तर म्हणेन की वेशभूषा किंवा हे जे दृकश्राव्य आहे, त्यातला हा जो व्हिज्युअल्सचा भाग आहे, तो प्रचंड त्यांच्यामुळे सक्सेसफुल झाला. आणि ऑडिओही तेवढाच स्ट्रॉंग झाला. त्याचं कारण पूर्ण श्रेय अभिनव कला मंदिरची साऊंड सिस्टम, आणि येस, सगळ्यात आमचा लहान सवंगडी आशुतोष ढवळीकर आहे, 11वीतला मुलगा, पण प्रचंड मेहनती आणि खूप
बुद्धिमान. त्याने खूप पेशन्स काढून ते सगळं नवीन नवीन गोष्टी शिकून त्याने ते ऑडिओमध्ये खूप हाय लेवल प्रोसेसिंग आम्हाला दिलं. त्यामुळे तो दृकश्राव्य दोन्ही पद्धतीने खूप स्ट्रॉंग झाला. खरं म्हणजे अजूनही बोलायचं आहे, खूप काही जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडून, तुझ्या कलेविषयी, संगीताविषयी. पण जरा वेळेचं बंधन असल्यामुळे अगदी शेवटचा प्रश्न घेतो. तर आज तू एवढ्या मोठ्या गुरूंकडे, म्हणजे पंडित संजीव अभ्यंकरांचं नाव शास्त्रीय संगीतामध्ये किती आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर त्यांच्याकडे तू आज शिक्षण घेतेस संगीताचं, शास्त्रीय संगीताचं, आणि हे शिक्षण घेत असतानाच तू कार्यक्रमही करतेस. तर हे जरी असलं तरी कला किंवा कलाक्षेत्र हे म्हटल्याबरोबर एक सर्वसाधारणपणे लोकांच्या मनात प्रश्न येतो की बाबा हां बरं ठीक आहे, तुम्ही संगीत करता, नाटक करता, गायन करता, पण ह्याच्यासाठी काय करता, म्हणजे पोटासाठी काय करता. मला अनेक जणांनी हा प्रश्न विचारून झालेला आहे. तर हे जे आत्ता तू कार्यक्रम करतेस, तू एवढ्या मोठ्या गुरूंकडे शिक्षण घेतेस शास्त्रीय संगीताचं, तर हे सगळं करत असताना हा जो सर्वायवलचा मुद्दा मी त्याला म्हणेन, जगण्यासाठी काय करतं, सर्वायवलचा जो हा मुद्दा आहे त्याच्याजवळ तू कसं पाहतेस. नक्कीच सर्वायवल हा एक मोठा मुद्दा आहे. कारण आजकाल फक्त प्रोफेशनल सिंगर प्रोग्राम्स करून ह्या जगामध्ये टिकणं हे फार कठीण आहे. त्यामुळे कुठेतरी ती इन्सिक्युरिटी होती, म्हणूनच असेल असं वाटायचं की नाही हे जे क्षेत्र आहे ते मला सेकंड ब्रेड अर्निंग म्हणून ठेवायचं आहे आणि फर्स्ट ब्रेड अर्निंग काहीतरी अकॅडमिक्समध्ये असावं, असं मी, माझे आई बाबा, घरचे, असं सगळ्यांचंच मत होतं. पण जेव्हा या क्षेत्रामध्ये पूर्णपणे उतरायचं असं ठरल्यानंतर मग डिग्रीज खूप प्रॉमिनंट व्यवस्थित असल्याच पाहिजे याचा विचार झाला. कारण आजकाल युनिव्हर्सिटीज आहेत, कितीतरी ठिकाणी चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत शास्त्रीय संगीत जिथे शिकवलं जातं. त्याचबरोबर अनेक स्कूल्समध्ये, शाळामध्ये ही संगीत शिक्षक म्हणून चांगली स्केल मिळाली, म्हणजे 7th स्केल वगैरे सगळीकडे आहे. गोव्यात तर आहेच आहे, इवन बाहेर आहे. आणि परत कसं होतं की जेव्हा तुमच्याकडे डिग्रीज असतात तेव्हा प्रायव्हेट क्लासेससुद्धा तुम्ही जेव्हा घ्यायला लागतात शिकवणी, तर त्याच्यासाठी सुद्धा एक इम्प्रेशन तयार झालेलं असतं की हां तुम्ही MA झाला आहे, तुमची PhD झाली आहे, डॉक्टरेट आहे वगैरे वगैरे. त्यामुळे मला वाटतं की पूर्ण वेळ जर गाण्यामध्ये उतरायचं असेल तर कागदाचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे कागदोपत्री डिग्रीज सगळ्या घ्याव्यात. दोन्ही बाजूनी फायदा आहे, जसं मी म्हणाले की लोकांच्या इम्प्रेशनसाठी आणि स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. कारण आपल्याकडे बऱ्याच वेळेला असाही सूर असतो की थिअरी कशाला शिकायची आहे, दिस इज परफॉर्मिंग आर्ट. पण तसं नाही. जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचता, त्याच्यामधली जे शास्त्र आहे ते वाचता, मला वाटतं त्यांचं थिंकिंग जे आहे त्या कलाकाराचं ते खूप बदलतं, ब्रॉड माइंडेड थिंकिंग येतं. आणि मग तुम्ही दोन्ही साच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ब्लेंड होऊ शकता की तुम्ही ॲज अ परफॉर्मिंग आर्ट म्हणून त्याचं ॲप्लिकेशन कसं करावं हेही तुम्हाला लक्षात येतं. आणि असे, कारण आपल्याकडे आता सध्या 2 प्रवाह आहेत की युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जाणं किंवा ते जे शास्त्रोक्त पद्धतीने जे विद्वान असतात तो एक भाग आहे, आणि परफॉर्मिंग आर्ट्समधले सगळे हे पंडित, विदुषी लोक, हे असे 2 प्रवाह आहेत आणि त्यांचं कुठेही मिलन नाही आहे. तर हे मिलन ज्यांना परफॉर्मर व्हायचं आहे त्यांनी करावं असंही मला वाटतं. आणि जसं मी म्हणाले की सर्वायवलचा मुद्दा, ह्या दोन्ही सर्वायवलचा मुद्दा हा डिग्रीजमुळे खूप सोपा जातो. त्यामुळे शिकवणी करायची असेल किंवा जॉब घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला डिग्रीज लागतील. आणि जर तुम्ही डिग्रीज घेतलेल्या असेल तर तुम्हाला मरण नाही, तुम्ही अगदी छानपणे सर्वाईव्ह करू शकता. कारण आजकाल शास्त्रीय संगीत एक सूर असाही आहे की आजकाल कुठे शास्त्रीय संगीत आहे, सगळं लोप पावत चाललेलं आहे. पण मी हेही बघते की कितीतरी छोटी छोटी मुलं जी आहेत त्यांना आईवडील मुद्दाम आवडीने शास्त्रीय संगीत शिकायला घालतात. त्यामुळे भविष्य असं काही अंधारात वगैरे वाटत नाही. आमच्याबरोबरचे किती युवा गायक आहेत, खूप छान मेहनत करून गायनामध्ये उतरलेले आहेत पूर्ण वेळ. त्यामुळे येस, म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट्स घ्या, प्रॉपर एकतर जॉब घ्या किंवा शिकवणी करा आणि कार्यक्रम करा, तर तुम्हाला ह्यामध्ये मरण नाही.
असं मला अगदी स्पष्टपणे वाटतं. खरं म्हणजे वेळेचं बंधन असल्यामुळे आज इथे थांबावं लागतंय, नाहीतर खूप जाणून घ्यायची इच्छा होती. खरं म्हणजे आज अभिषेकी बुवांची शैली आणि मेवाती घराण्याची शैली म्हणजे त्यांच्याबद्दल एक वेगळी आज वेगळं काहीतरी जाणून घ्यायला मिळालं. अर्थात प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला मिळालं आणि मलाही जाणून घ्यायला मिळालं. आणि तसंच सर्वायवलच्या मुद्द्याबद्दल तू जे बोललीस की ॲकॅडेमिक्स हा एक चांगला पर्याय असू शकतो. तर खरंच विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. आणि परफॉर्मिंग आर्ट्स आणि थिअरी ह्याच्यामधला जो तू हे सांगितलंस की परफॉर्मिंग आर्ट्स जेवढं महत्त्वाचं आहे तेवढीच त्याची थिअरी तीही शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर खूप आज बरं वाटलं तुझ्याशी बोलून आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो मनापासून आणि मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद.